रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, एका माणसाने एकदा देवाला विचारलं की देवा, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटतं? तेव्हा देव म्हणाला, मनुष्य हा पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो आणि परत आरोग्य मिळवण्यासाठी तो सगळा पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो आणि त्यामुळं तो वर्तमानात सुद्धा जगत नाही आणि भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि तो असा मरतो की तो कधीच जगलाच नाही. दोस्तांनो, आयुष्याचा प्रवास करत असताना सगळ्या गोष्टी कमवा, पण त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. नंतर आपल्यावर अशी वेळ यायला नको की आपला सगळा पैसा हा आपल्या आरोग्यावर जाईल. म्हणून दोस्तांनो, आयुष्याचा आनंद घेत असतानाच आरोग्य कमवा आणि सगळ्या गोष्टी कमवा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नात्यात सर्वात सुंदर नातं असतं ते म्हणजे आपलेपणा. लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कारणे ही लवकर सापडत असतात. सुख तुम्ही कोणालाही वाटावं, पण दुःख फक्त विश्वासाच्या माणसाला सांगावं. खरं प्रेम हे तेच असतं ज्यामध्ये दोघे एकमेकांना गमवायला घाबरत असतात. माणसं समजण्या पलीकडे गेली की त्यांचा नाद सोडायचा खूप सोपा मार्ग आहे. डोक्याचा ताप कमी करायचा. आपल्याने साथ सोडली म्हणून आपण जगायचं सोडायचं नसतं. जग हे असंच आहे. इथं विश्वासाची काहीच किंमत नाही. कुणी निस्वार्थीपणे नातं निभावेल एवढी कुणाची हिंमत नाही. नवरा हा खंबीरपणे पाठीशी उभा असेल तर बायको प्रत्येक गोष्टीत यशस्वी होत असते. आपण ज्या व्यक्तींना जीव लावतो त्यांनी दुर्लक्षित केल्यावर जीव गेल्यासारखं होतं. आपले कोण या दोन शब्दांचा अर्थ कळण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म घ्यावा लागतो. नातं कोणतंही असो, त्याचा पासवर्ड हा एकच, तो म्हणजे विश्वास. नात्यासोबत आनंदानं जगण्यासाठी नाती जपता आली पाहिजेत. कारण झाडाचं पान आणि माणसाचं मन हे एकदा तुटलं की परत जोडता येत नाही. जिभेचं वजन हे खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं. आपल्या मागे होणारी आपली चर्चा आणि आपली बदनामी हीच आपली खरी प्रगती असते. एकमेकांची चूक विसरून एकमेकांना साथ देणं यालाच खरं प्रेम म्हणत असतात. माणसाबद्दल कसलेही अंदाज बांधू नयेत. कारण न समजणारा विषय म्हणजे माणूस.
स्वीकारावं लागतं कधी कधी, कारण काहीच परत पहिल्यासारखं होणार नाही. काही वेळेस मीपणा सोडून जर कमीपणा घेतला तर न होणारी कामं सुद्धा पटकन होत असतात. काही लोकांना स्वतःची चूक असूनही दुसरा कसा चुकीचा आहे हे पटवून द्यायला चांगलं जमत असतं. हट्ट करायला हक्काचाच माणूस हवा असतो, कारण परक्यांना आपले हट्ट हा आपला स्वार्थ वाटत असतो. कदर नसणाऱ्या लोकांना आदर द्यायचा नसतो. जर विसरून जाणं सोपं असतं तर आठवण नावाचा शब्द हा नसताच. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा. समजूतदार व्यक्ती जेव्हा संबंध निभवायचं सोडतो तेव्हा समजायचं त्याच्या सन्मानाला कुठेतरी ठेच लागली आहे. आपली जागा घेणार दुसरं कोणी आलं की आपण एक पाऊल मागं आलेलं चांगलं असतं. माणुसकी ही जास्तही कोणाला दाखवू नका. लोक फायदा उचलायला लागत असतात ज्यांचा तुम्ही माणुसकीनं विचार करता. नंतर तीच लोक तुम्हाला एकतर मूर्ख समजतात किंवा कमजोर समजतात. कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजेच प्रेम. गैरसमज शंकेला जागा करून देतो आणि शंका अस्तित्वात नसलेल्या गोष्टी असल्याचं भासवते. कधी खात्री केल्याशिवाय कोणाला चुकीचं समजू नका, कारण प्रत्येकाला एक प्रेमळ मन असतं.